छत्रपती संभाजीनगर शहरात रामराज्य ग्रुपच्या वतीने श्री रामनवमी निमित्त भव्य दिव्य प्रभू श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे। येत्या 26 मार्च रोजी उल्कानगरीतील चेटक घोडा चौक येथील श्रीराम मंदिरात संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा पार पडणार आहे। या निमित्ताने 26 मार्च रोजी दिवसभर विविध समाजाभिमुख उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून सर्व रोगनिदान शिबिर, रक्तदान शिबिर, सीताराम पथनाट्य, प्रतिमा पूजन, महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। शहरातील लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे। रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामा मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंदू संस्कृती जोपासणे आणि नव्या पिढीत आध्यात्मिक संस्कार रुजवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे। गेल्या 7 वर्षांपासून हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। या पार्श्वभूमीवर सर्व श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आलं। या पत्रकार परिषदेला रामराज्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामा मुळे, जिल्हाध्यक्ष सचिन राठोड, महिला जिल्हा अध्यक्ष मीरा पाटील यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम जय श्रीराम, जय रामराज्य। पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये गेले 7 वर्षापासून आम्ही रामनवमी साजरी करतो। यावर्षी काहीतरी वेगळा उपक्रम म्हणून आपण रामनवमी साजरी करत आहोत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये चेतक घोडा उल्कानगरी चौकामध्ये राम मंदिर आहे। तिथं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी रामनवमी आपण आपल्या संघटनेमार्फत करत आहोत। यावर्षी संघटनेमार्फत आपण विविध उपक्रम राबवतोय। त्या उपक्रमामध्ये आपण आरोग्य शिबिर आहेत, रक्त तपास, ब्लड डोनेशन कॅम्प आहेत, त्यामध्ये विविध जे देशासाठी आपले हुतात्मे आहेत त्यांचं आपण परिवाराचे सत्कार करणं, त्यांचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण सत्कार करणार आहोत। जे खेळाडू आहेत, जे राज्यस्तरीय खेळले आहेत, देशाच्या लेवलला खेळलेले आहेत, त्यांच्या प्रत्येकांचं आपण संघटनेमार्फत एक प्रोत्साहन वाढवण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांचा एक सत्कार समारंभ ठेवलेला आहे। जे काही हिंदू संस्कृती जपणारे काही आपले भजनी मंडळी आहेत, कीर्तनकार आहेत, जे आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल लोकांना प्रोत्साहन करतात, माहिती देतात, अशा भजनी मंडळींचा, कीर्तनकार मंडळींचा आपण एक सत्काराचा कार्यक्रम त्यांचाही प्रोत्साहन वाढवण्यासाठी ठेवलेला आहे। त्यानंतर रामनवमी बरेच लोक सादर करतात। रामनवमी सादर करताना प्रभू श्री रामाची नवमी आपण सादर करत असताना कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता आपण शांततेत आणि चांगल्या पद्धतीने रामनवमी सादर करायचं ठरवलेलं आहे। सगळ्या संघटनेचे पदाधिकारी आहेत। जिल्ह्यातनं जवळपास मराठवाड्यातनं सर्व पदाधिकारी येणार आहेत। तालुकास्तरीय सर्व पदाधिकारी इथं उपस्थित असणार आहेत आणि जास्तीत जास्त संख्येने इथं रामनवमी आणि चांगल्या पद्धतीने साजरी केली।